हॅलो एव्हरीवन, ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की एखाद्या एक्सेल टेबलमधील आपण रो कशा पद्धतीने हाईड करू शकतो। म्हणजेच एखादा स्टुडंट आहे आणि त्या स्टुडंटची एंट्री, त्या स्टुडंटचे मार्क्स तुम्हाला जर कोणाला दाखवायचे नसतील किंवा तो डाटा तुम्हाला हाईड करायचा असेल तर तो तुम्ही कशा पद्धतीने हाईड करू शकता हे मी लास्ट व्हिडिओमध्ये ऑलरेडी सांगितलेलं आहे। जर तुम्ही त्या व्हिडिओला तो व्हिडिओ अजून पाहिलेला नसेल तर या ICT ट्रेनर या यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मिळेल की आपण कशा पद्धतीने रो हाईड करू शकतो किंवा हाईड केलेली रो अनहाईड कशा पद्धतीने करू शकतो। तर आजचा आपला टॉपिक आहे की रो नंतर जर एखादा कॉलम तुम्हाला हाईड करायचा असेल तर तो कॉलम तुम्ही कशा पद्धतीने हाईड करू शकता हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर स्टेप्स लक्षात येतील की आपण रोच्या प्रमाणेच कॉलम सुद्धा कशा पद्धतीने आपण हाईड करू शकतो। तर आपण सुरुवात करूया, प्रॅक्टिकली बघूयात। आता हा ग्रेड कॉलम आहे, इथे तर मी ग्रेड काही टाईपच केलेली नाही आहे। आता यामध्ये जर तुम्हाला ग्रेड हा कॉलम जर हाईड करायचा असेल तर मी कॉलम सिलेक्ट करते। होम टॅबमध्ये इथे हा आहे फॉर्मॅट, सेल्स ग्रुपमध्ये इथे हा आहे फॉर्मॅट ऑप्शन। या फॉर्मॅट ऑप्शनवरती क्लिक केल्याबरोबर विजिबिलिटीच्या अंडर हाईड अँड अनहाईड ऑप्शन। आता याच्याच मध्ये इथे इन्स्टेड ऑफ हाईड रो आता आपल्याला हाईड कॉलम हा ऑप्शन सिलेक्ट करायचा असेल तर हा हाईड कॉलम ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर हे पहा, ग्रेडचा जो कॉलम होता तो हाईड झालेला आहे। बरं, आता तुम्हाला म्हणायचं की मला तो ग्रेडचा जो कॉलम जो हाईड झालेला आहे तो ॲज इट इज मला पुन्हा टेबलमध्ये डिस्प्ले झाला पाहिजे। सो त्याच्यासाठी पुन्हा या होम टॅबमध्ये गेल्यानंतर इथे या सेल्स ग्रुपमध्ये हा आहे फॉर्मॅट ऑप्शन आणि या फॉर्मॅट ऑप्शनमध्ये या विजिबिलिटीच्या अंडर हाईड अँड अनहाईड। बट आपण ऑलरेडी एक कॉलम हाईड केलेला आहे तर आपल्याला तो अनहाईड करायचा आहे। सो या लिस्टमधून तुम्ही अनहाईड कॉलम्स हा ऑप्शन सिलेक्ट करा। इमिजिएटली जो कोणता कॉलम तुम्ही हाईड केलेला होता तो ॲज इट इज कॉलम तुम्हाला इथे डिस्प्ले होईल। आलं तुमच्या लक्षात की आपण रो बरोबर कॉलम कशा पद्धतीने हाईड करू शकतो। आता पुन्हा एकदा ॲज अ प्रॅक्टिस म्हणून हा जो मार्क्स कॉलम आहे तो मी तुम्हाला हाईड करून दाखवते। आता मी जर फक्त मार्क्स या सेलमध्ये जर क्लिक केलं तर तो कॉलम हाईड होतोय का हे आपण पाहूयात। होम टॅबमध्ये सेल्स ग्रुपमध्ये फॉर्मॅट ऑप्शन, या फॉर्मॅट ऑप्शनमध्ये विजिबिलिटीच्या अंडर हाईड अँड अनहाईड यामध्ये ऑलरेडी आपण रो बद्दल माहिती पाहिलेलीच आहे। आता हाईड कॉलम, आता हाईड कॉलम ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर येस, जरी आपण फक्त सेल सिलेक्ट केला आणि हाईड कॉलम असं जरी म्हटलं तरीही जो सेल तुम्ही सिलेक्ट केलेला आहे तो कोणत्या कॉलममध्ये आहे तो पूर्ण कॉलम हाईड होईल। आता आपण हाईड केलेला कॉलम पुन्हा अनहाईड करूयात। सो अगेन गो इन होम टॅब, या होम टॅबमध्ये इथे हा सेल्स ग्रुपमध्ये हा फॉर्मॅट ऑप्शन, या फॉर्मॅट ऑप्शनमध्ये या विजिबिलिटीच्या अंडर हाईड अँड अनहाईड यामध्ये अनहाईड कॉलम, जो तुम्ही मार्क्स हा कॉलम हाईड केलेला आहे तो अनहाईड कॉलम ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर डिरेक्टली तो विजिबल होईल। हे पहा, ओके, कळालं? तर अशा पद्धतीने तुम्ही एक्सेलमध्ये क्रिएट केलेला जो टेबल आहे त्या टेबलची रो किंवा कॉलम अगदी सोप्या पद्धतीने, अगदी इझी मेथड यूज करून आपण तो कॉलम किंवा ती रो सहजपणे हाईड किंवा अनहाईड करू शकतो। तर हे प्रॅक्टिकल तुम्ही घरच्या PCवरती नक्की करून पहा, डाटा एंटर करा टेबलमध्ये आणि त्याची रो किंवा कॉलम हाईड आणि अनहाईड करून नक्कीच पहा। हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या ICT ट्रेनर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।